व्हायचं आहे. आदिवासी क्रिकेट परिषदचे अध्यक्ष धनराजजी पठारी सर, प्लीज आपण यायचं इथे. पहिला चेंडू हवाई सफर, चेंडू बराच काळ हवेत. इथून पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार आलाय षटकार. वेलकम धनराज पठारे सर. आपण कॅमेरामॅन तर इथे फोकस करायचंय. कॅमेरामॅन प्लीज. आमचे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेत. धनराजजी पठारी साहेब, पालघर तालुका परिषदचे अध्यक्ष इथे मात्र उपस्थित झालेत. शब्दफुलाने सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. होळी मॅच मध्ये बघूया जितेश गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर, चेंडूला फेकून गेला. इच्छा हरवत होती. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन मोठे फटके. आपण पाहतो जितेशला सुद्धा मात्र स्वागत करते उमेश. काही कमालीचा फटका सजवलाय. दोन षटकार मात्र खेचले जात आहेत आणि धावसंख्येमध्ये पण 12 धावा धावफलकावरती. यावेळेला नक्की चांगला फटका. फटका फसलाय का? चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पाहतोय उमेशच्या माध्यमातून. जर पाहिलं तर हवी झालाय गोलंदाजावरती, कारण बॅक टू बॅक 3 षटकार मात्र खेचले जाते. इथून पाहिलं तर फुलटो चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. इथून जर आपण पाहिलं 4 चेंडूवरती मोठे फटके, 4 षटकार मात्र खेचले जात आहेत. पाहू शकाल काय कमालीची फटकेबाजी करतोय उमेश. मात्र या वेळेला पाहिलं तर नक्कीच षटकाराने स्वागत केलंय आमच्या पाहुण्यांचं. इथून पाहिलं तर नक्कीच फटका फसलाय आणि यस गडी बाद झालाय. परतावं लागलं उमेशला तंबूच्या आसराला. इथून पहिला 4 षटकार खेचले त्यानंतर मात्र कमबॅक केलं जितेशने गोलंदाजीमध्ये. हा चांगला गडी बाद केलाय. आपण पाहिलं राकेशच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल विशाल. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. पुन्हा एकदा बघूया. यावेळेला झेल होतोय गडी बाद.
दोन गडी बाद झाले, 24 धावा मात्र काढल्या गेल्या त्या 4 चेंडून मागे. त्यानंतर आपण पाहिलं तर कमालीचा कमबॅक करताना आपण जितेशला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मागे 2 गडी बाद केले. आणि इथून पाहिलं तर अगोदर आपण पाहू शकेल इथून उमेशला परतावं लागलं, त्यानंतर विशालला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. इथून न्यू बॅटर जातो मैदानाच्या आतमध्ये नितेश, परंतु आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धू अजूनही जागेवरती. इथून पाहिलं तर सिद्धूच्या खात्यावर जिम्मेदारी नक्कीच असेल, कारण हा एक चांगला फलंदाज आहे. इथून जर सिद्धूला बाद केलं तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते, परंतु एक चांगला फलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण बघूया. राकेश याला गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच आपण पाहू शकेल एकदा परिपूर्ण झाली. आणि धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या एक पुढे सरकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाले. धावसंख्येमध्ये वर धावसंख्या एक पुढे सरकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. इथून पाहिलं तर नक्कीच फुलटो चेंडूला फेकून दिलाय 6 धावेसाठी. येतो षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथून पाहिला नक्की चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. आपण पाहिली तर आतापर्यंत 38 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथून पाहिलं तर नक्की चांगला फटका फसलाय. जेल होईल का? यस, सिद्धूला इथून परतावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश, तुषार न्यू बॅटर आपण पाहू शकाल. इथून सुद्धा झेल टिपला जातोय.
या धावफलकावरती लागले जात आहेत. तब्बल 12 चेंडूंचा खेळ संपला गेला. 38 धावा धावफलकावरती होत्या. तिसरं षटक मार्गस्थ झालंय. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला फटका चेंडू जाईल. तर मात्र पाहिलं तर अप्रतिम हा झेल टिपलाय. गडी बाद झाले. तसंच आपण संजय भरसरांचं आगमन झालंय. जीवदानी कंस्ट्रक्शन तांदूळवाडी संजयजी भरसरांचं आगमन झालंय. शब्द फुलाणी साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्लीज आपण इथे यायचं आहे आणि ह्या समालोचन कक्षामध्ये बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर मी कॅमेरामॅनला विनंती करेन, कॅमेरामॅन जरा 1 मिनिट आपण इकडे कॅमेरा करायचा आहे. आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय. संजयजी भरत साहेब इथे उपस्थित झालेत. जीवदानी कंस्ट्रक्शन तांदूळवाडी संजयजी भरत सर उपस्थित झाले. तर त्यांच्याकडून आम्हाला संपूर्ण ट्रॉफीज मात्र प्रोव्हाइड केल्या गेल्यात. तर आज त्या इथे आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. शब्द फुलाणी सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात, आपला किमती वेळ या मंडळाला दिला, त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. वळूया मॅच मध्ये. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फटका चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 40 धावा या धावफलकावरती टाकले जात आहेत. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावली गेली. तिसरं षटक मार्गस्थ झालंय आणि आपण पाहतायत जन्मेशला गोलंदाजी मार्क होती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केला आणि 2 धावा मात्र खर्च करतोय 4 चेंडूंमागे. इथून पाहिलं तर चेंडू बराच काळ हवेत आहे. इथून झेल होईल का? जितेश मात्र हा झेल सांडतोय आणि आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2 टिप्पणी सरकते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा तब्बल खेळ झालाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामागेल. इथून जर पाहिलं तर खराब चेंडू वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 2 संघांमध्ये संघर्ष पाहतोय आपण. एकीकडे पाहिले तर सर्पमित्र सफाळे संघ, एकीकडे जर आपण पाहिलं तर अष्टविनायक वडराई संघ. या 2 संघांमध्ये बॅटल रंगलाय कारण महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी आहे. क्वालिफाय मॅच आहे. जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आपण पाहिलं तर सरगम पडगे संघ हा टॉप 3 मध्ये प्रवेश केला गेला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर रांजणपाडा संघ या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसात मात्र सर्पमित्र सफाळे संघ की अष्टविनायक वडराई संघ या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. बघूया कोण जाईल टॉप 3 मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती बघूया. करण आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी करणला बोलवलंय आणि 44 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नितेश आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून पाहिला तर नक्कीच चांगला फटका चेंडू मात्र इथून पाहिला तर हा चेंड टिपला जातोय. गडी बाद.
इथून पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय, परंतु विकेटचं पतन गडी बाद. मैदानाच्या हातमध्ये प्रवीणला पाठवलं जाते. इथून जर पाहिलं तर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद करतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल करंडच्या माध्यमातून हाताळली जाते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा धावफलकावर. बोलूया पुढच्या चेंडूकडे पण. इथून पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू होता. इथून जर आपण पाहिलं तर चला शेवटचं विकेट. प्रवीण हा बाजूला. प्रवीणला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी करताना आपण पाहताय तिथून करणला 4 गडी बाद गेलेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक धाव फक्त खर्च केली गेली. इथून जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. यावेळेला मात्र हा झेल टिपलाय. पाहू शकाल ऑल आउट.
पहिला चेंडू वाईट चेंडू आपण पाहू शकाल. नक्कीच चांगली सुरुवात करण्याच्या माध्यमातून पाहिलं, परंतु यावेळेला वाईट चेंडू हाताळला गेलाय. जर पाहिलं तर नक्कीच चांगला फटका गॅप मध्ये चेंडू. इथून आपण पाहू शकाल चौकार. इथे जर आपण पाहिलं पहिला चेंडू वाईट चेंडू हाताला, त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार आलाय. एक चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकाल इथून 46 धावेचं आव्हान आहे 24 चेंडूंमागे. आणि क्वालिफाय मॅच आपण पाहतोय वडरे वर्सेस सफाळे. आपण दोन या संघांमध्ये बॅटल रंगताना पाहतोय. जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. राकेश आणि जितेश ही नावातलेली जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहिलं नक्कीच चांगला फटका आहे गॅप मध्ये चेंडू. चेंडू जातोय सीमरेषे लगत आणि इथून आपण पाहिलं तर चेंडू सीमरेषा पार चौकार. दोन चेंडूंच्या मोबदल्यात आपण पाहू शकाल. आजचा दिवस जर मात्र पाहिला तर आपण पाहू शकाल वडरी संघाने गाजवलाय. जितेश एकीकडे पाहिलं तर राकेश, एकीकडे पाहिलं राहुल. हे जे फलंदाज आहे फलंदाजाने हे मैदान संपूर्ण गाजवलेलं आहे आजच्या दिवसात. इथून पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जागा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चांगला चेंडू मात्र गमावला गेला. इथून मात्र नक्कीच स्वतःवरती निराश असेल, कारण शॉर्टपिच चेंडू नक्कीच होता. स्लोवर चेंडू हाताला स्पिन करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन होतं चेंडू आपण पाहिलं. आणि इथून तर आपण पाहू शकाल तो मिस केला चेंडू आणि निर्धाव चेंडू. धावफलक जागेवरती 9 धावा धावफलकावर. इथून पाहिला तर नक्की चांगला फटका आहे, परंतु यावेळेला चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय फटका. षटकातील दोन चेंडूंचा दोन्ही खेळ शिल्लक. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका आहे, चेंडू जाईल का सीमारेषा पार, आणि चेंडू थांबलाय तिथे. आपण धाव पाहिलं तर थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारण चेंडू रोखला गेला. आणि आपण पाहिलं इथे 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु टिपला गडी बाद. जागेवरती राहुलला पाठवलं जाते. धावसंख्या जर एकंदरीत आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती. पुढील गोलंदाज मार्कवरती उमेश.
इथून जर आपण पाहिलं नक्कीच निर्धाव चेंडू, चांगला चेंडू हाताळला गेला उमेशच्या माध्यमातून. मागचे 2 मॅच आपण पाहिलं उमेशने काही कमालीची गोलंदाजी केलाय. आताही सुद्धा जिम्मेदारी आहे, खांद्यावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहू शकाल यावेळेला चांगला चेंडू हाताळला, खोलवट टप्प्याचा चेंडू ऑफस्टपच्या थोड्याशा बाहेर लाईन लेन ठेवली गेली. एक चांगली लाईन लेन वापरली जाते, अचूक टप्प्यांचा मात्र हा टाकून मात्र ती गोलंदाजी इथे केली जाते. यावेळेला बघूया पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, सक्सेस झालाय. चेंडूला रोखणं मुश्किल, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावा या धावफलकावरती लागले जातात. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना नक्कीच आहे, कारण जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. मग येणारे 2 संघ रांजणपाडा आणि सरगम पडके संघासोबत झुंज घेईल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय, चांगला फटका आहे, चेंडूला रोखणं मुश्किल, चेंडू जातोय सीमेरेषे लगत, येतोय चौकार. धावा या धावफलकावरती लागले जातात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावरती, 46 धावेचं आव्हान आहे. इथून जर आपण पाहिलं चेंडू बराच काळ हवेत आहे, यावेळेला मात्र झेल होईल का? यस, इथून मात्र हा झेल टिपला आहे, गडी बाद. करण जातोय मैदानाच्या आत. आपण पाहू शकाल इथून धावसंख्या जर पाहिली आपण तर 25 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ, दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथून जर आपण पाहिलं तर यावेळेला मात्र थोडी संधी होती, पण चेंडू चेहऱ्याला थोडासा लांब राहिला. पहिला एकदा परिपूर्ण झाली धावसंख्येमध्ये भर आणि 26 धावा धावफलकावरती. विजयासाठी 20 धावेची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडू 20 धावा, 46 धावेचं आव्हान ठेवलं गेलंय. येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडू 20 धावेची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच एकदा परिपूर्ण झाले धावसंख्येमध्ये. व धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 19 धावेची गरज. तर ज्या ज्या लोकांनी आपल्याला देणगी दिलेल्या देणगीदारांची नावं मी इथे पुकारतो. जय अंबे एंटरप्राइजेस सुमित सफाळे यांच्याकडून प्रत्येक खेळाडूंना एक कोल्ड्रिंकची बॉटल ही प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर आपण पाहू शकाल भारती इन्फ्रास्ट्रक्चर, विशाल मारू अँड आरती ज्वेलर्सचे प्रोपरेटर फायनल डे साठी युट्यूब उपलब्ध करून दिलं. ग्राउंड साठी रोलर दिलं. शिवनेरी बी संघाला टी शर्ट त्याने दिलंय. त्यानंतर राजेश मात्रे उर्फ बट्टी दादा सफाळे ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून प्रथम पारितोषिक अँड ग्राउंड साठी जेसीपी त्याने दिले जाते. तसंच दिवदानी कंस्ट्रक्शन तातुळवाडी संजयजी भरट सर यांच्याकडून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर ह्या ट्रॉफी त्यांनी आम्हाला दिल्यात. त्यानंतर मंडप सौजन्य आपण पाहिलं तर गौरव पारधी, प्रशांत पारधी, रोडखट सफाळे यांच्याकडून मंडप त्याने दिलाय. त्यानंतर आपण पाहू शकाल सन्नेट इंटरनेट हे अदर उत्कर्ष पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार.
धावफलकावरती. इथून जर पाहिलं नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात आहे. सरगम पडके संघाचा एक प्रतिनिधी जर आपण आला असाल तर कृपया यायचं आहे. आम्ही आता लॉस करतोय. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाले. इथून जर आपण पाहिलं नक्कीच चांगला फटका आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार. इथून हा झेल सांडला गेला आणि आपण पाहू शकाल एक धाव परिपूर्ण झाले. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्येमध्ये भर. पण धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती. 10 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू 10 धावा. सरगम पडगे संघ हा डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करतोय. विजयी संघ आणि रांजणपाडा संघ या संघांमध्ये बॅटर राहील. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा धावफलकावरती. आम्ही लॉस केले. लॉस मध्ये जर आपण पाहिलं तर सरगम पडगे संघ हा डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यातून जो जिंकेल तो रांजणपाडा संघासोबत झुंज घेईल. तर पाहिला तर नक्कीच चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 43 धावा. 3 धावेची गरज आहे विजयासाठी. जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि जो जिंकेल तो रांजणपाडा संघासोबत झुंज घेईल. इथे पाहिलं तर नक्कीच चांगला फटका. एक धाव परिपूर्ण झाले. धावसंख्या इकडे पुढे सरकते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 44 धावा या धावफलकावरती. 2 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू 2 धावा. इथून जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा. इक्वल झाले. एका धावेची गरज आहे. 45 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर विजय झालाय संघ. आपण पाहू शकाल वडरी संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला.